झी 24 तास एक पाऊल पुढे। अमित जोशी आपल्या सोबत आहेत थेट। अमित, काय सांगाल, नेमकी आताची परिस्थिती काय आहे? अजूनही मातोश्रीच्या बाहेर किंवा त्या परिसरामध्ये गर्दी असल्याचं दिसून येत आहे। चोख पोलीस बंदोबस्तही आहे आणि चांगली कधी येते याची शिवसैनिक आतुरतेने वाट बघताना दिसत आहेत। ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी काल रात्री येऊन सांगितलं की मला आशा आहे आणि शिवसेना प्रमुखांची इच्छाशक्ती प्रबळ आहे, अतिशय प्रबळ आहे, त्याच्यामुळे नक्की सकारात्मक बातमी येईल अशा प्रकारची आशा त्यांनी बोलून दाखवली आणि म्हणूनच आता जवळपास सकाळ झालेली आहे। काल जे काही 12 तास हे सगळ्या घडामोडी चालू होत्या, अजूनही शिवसैनिक चांगली बातमी कशी येईल याची वाट बघत आहेत आणि पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर सुद्धा शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत। नक्कीच डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतायत, मात्र महत्वाची गोष्ट जी शिवसैनिकांच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात असते ती म्हणजे प्रबळ इच्छाशक्तीचं दुसरं नाव म्हणजे शिवसेना प्रमुख आणि तोच आशावाद आज शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर दिसतोय। आता जमलेल्या शिवसैनिकांच्या मनावर नेमके कोणते भाव आहेत, काय सांगाल? त्यांचा जो वाघ आहे किंवा ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं, त्यांना पुन्हा बघण्यासाठी शिवसैनिकांचे डोळे हे मातोश्रीकडे लागलेले आहेत। कालपासून मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवसैनिक दाखल झालेले आहेत। मुंबईमधून अजूनही कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येताना बघायला मिळत आहेत आणि एक प्रकारे चांगली बातमी कधी बघायला मिळते याची ते सगळेजण सुद्धा शिवसैनिकांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे आणि एकंदरीतच सगळ्या प्रकारची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे। मात्र शिवसैनिक कालपासून या ठिकाणी शांत आहेत आणि आतुरतेने वाट बघत आहेत कधी चांगली बातमी, आशादायक बातमी येते आणि पुन्हा एकदा त्यांच्या लाडक्या शिवसेना प्रमुखांना पुन्हा कधी एकदा बघतो, कधी एकदा त्यांचे शब्द कानावर पडतात याची आतुरतेने वाट बघत आहेत। अजूनही मातोश्रीच्या परिसरामध्ये गर्दी कायम असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। नक्कीच केवळ शिवसैनिकांचंच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्या आशादायक बातमीकडे। अमित, आपण पाहतोय अशा पद्धतीनं शिवसैनिक आज प्रार्थना करतोय साहेबांना लवकर बरं वाटू देत। या साऱ्या परिस्थितीचा आढावा घेताना रात्री 2 वाजता ज्यावेळी कार्याध्यक्षांनी आवाहन केलं त्यानंतर ते आता सकाळपर्यंतची नेमका शिवसैनिकांचा जमाव कसा होता, नेमका हे चित्र कसं बदलत गेलं, आता नेमकी तिकडची काय गर्दी आहे? खरं तर काल रात्री 12 पर्यंत खूप मोठी गर्दी ही मातोश्री परिसरामध्ये शिवसैनिकांची उसळली होती आणि त्यांच्या लाडक्या शिवसेना प्रमुखांना बघण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते। फक्त मुंबई नाही तर मुंबईच्या बाहेरून सुद्धा लोक जे काही वाहन मिळेल त्या वाहनांना या ठिकाणी दाखल झालेलं बघायला मिळतंय। अशीच काहीशी परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळते। प्रमुख शहर असतील, प्रमुख गाव असेल, जिथे जिथे शिवसैनिक पसरलेले आहेत किंवा ज्यांना शिवसेना प्रमुख माहिती आहेत, शिवसेना प्रमुख त्यांचे लाडके आहेत, त्या ठिकाणाहून सुद्धा लोक येण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या बातमीकडे कान देऊन ऐकत आहेत की काय चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळते। त्याच्यामुळे काल रात्रीपासून गर्दी मोठ्या प्रमाणात होती। उद्धव ठाकरेंनी आवाहन केल्यानंतर मग शिवसैनिक शांत झाले आणि काही थोड्या प्रमाणात गर्दी कमी झाली, मात्र पुन्हा एकदा सकाळी त्या ठिकाणी गर्दी वाढलेली बघायला मिळते आणि चांगली बातमी, आनंदाची बातमी मातोश्रीवरनं कधी येते, त्यांच्या लाडक्या शिवसेने प्रमुखांचा आवाज पुन्हा एकदा कधी ऐकायला मिळतो, त्यांचं रूप याची देही याची डोळा कधी बघायला मिळतं याची सगळ्यांना उत्सुकता आणि म्हणूनच त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक त्या मातोश्रीकडे डोळे लावून बसलेले आहेत। खूप मोठी गर्दी आत्ताही मातोश्री परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच दिवाळीचे दिवस आहे, दिवाळीचा सण उत्साह, मात्र या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोडेसे आजारी असल्याची बातमी काय येते आणि अवघी मुंबई भाऊक होते। हे दृश्य काल संध्याकाळपासून आपण पाहतोय। संपूर्ण मुंबईचं जर चित्र बोलायचं झालं तर त्याबद्दल काय बोलाल? नक्कीच दिवाळी साजरी करत असताना अशा प्रकारची बातमी आल्यानं प्रत्येक शिवसैनिक खऱ्या अर्थानं हवालदिल झाला, खऱ्या अर्थानं दुःखात बुडाला आणि त्याने धाव ही मातोश्री या निवासस्थानी घेतली आणि मोठ्या संख्येने गर्दी जमायला सुरुवात झाली। खरं तर काल लक्ष्मीपूजन होतं किंवा कालचा दिवस हा दिवाळीचा मोठ्या आनंदाने साजरा करण्याचा होता, मात्र संध्याकाळी अवघ्या मुंबईचं चित्र बदललं असं बघायला मिळालं आणि साजरी करत असलेली दिवाळी सोडून मोठ्या संख्येने शिवसैनिक हे त्या ठिकाणी मातोश्री परिसरात दाखल झालेले आहेत। त्यांना दिवाळीची चिंता नाहीये, मात्र जी चांगली बातमी मातोश्रीवरनं कधी येईल त्याची त्यांना उत्सुकता आहे। त्याच्याकडनं त्या बातमीकडे
सगळेजण वाट बघून आहेत. त्याच्यामुळे शिवसैनिकांसाठी खरी दिवाळी हीच असेल की चांगली बातमी मातोश्रीवर येईल, चांगले शब्द हे उद्धव ठाकरेंच्या तोंडातून बाहेर पडतील आणि शिवसेना प्रमुख चांगले ठीकठाक झाल्याची माहिती त्यांना मिळेल. तीच खऱ्या अर्थानं शिवसैनिकांसाठी दिवाळी असेल असंच अनेक शिवसैनिकांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यासाठी, पुन्हा एकदा चांगली बातमी ऐकण्यासाठी, पुन्हा एकदा त्यांच्या लाडक्या शिवसेना प्रमुखांना बघण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे. सगळ्यांचं लक्ष हे मातोश्रीकडे लागलेलं आहे आणि शिवसैनिकांनी सुद्धा धीर सोडले नाहीये, ते सुद्धा आशावादी आहेत. नक्कीच एकूणच या तुमच्या शब्दात न केवळ शिवसैनिकांचंच नाही तर अवघ्या मुंबईचे हे शब्द आहेत की आता ज्या वेळेला शिवसेना प्रमुख लवकर बरे होतील तीच खऱ्या अर्थानं दिवाळी असेल असाच आज सगळ्यांचा सूर दिसतोय, नूर दिसतोय. धन्यवाद अमित आमच्याशी बोलल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्याशी बोलत होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.